श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुं नौमे साखरे नाम विश्रुतं येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रताप विलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। ईश्वरकृत द्वैताने आत्मज्ञान होण्यासाठी काहीच बाधा नाही, परंतु आत्मज्ञान होण्यासाठी जीवकृत जो द्वैत आहे तो मात्र बाधा उत्पन्न करतो। तर द्वैत किती प्रकारचा आहे? तर विद्यारण्य मुनींनी दोन प्रकारचे द्वैत सांगितलेले आहे, एक शास्त्रीय द्वैत आणि एक अशास्त्रीय द्वैत। शास्त्रीय द्वैत म्हणजे काय? प्रत्येक ब्रह्माच्या एकत्वाचा विचार वेदांत शास्त्राचे श्रवण मनन करणे याला शास्त्रीय मनोमय द्वैत म्हणतात। म्हणजे आपण ब्रह्मरूप परमात्मा आहोत असं ज्यावेळेस आपण चिंतन करतो तर या वेदांत शास्त्राच्या विचाराला मनोमय द्वैत असं म्हटलेलं आहे, शास्त्रीय मनोमय द्वैत। आता सच्चिदानंद ब्रह्मरूप परमात्म्याचा बोध दृढ होईपर्यंत शास्त्रीय द्वैताचा त्याग मनुष्याने करू नये। जोपर्यंत मी न मरणारा परमात्मा ब्रह्मरूप आहे, या संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान रूप आहे, असं जोपर्यंत दृढ आत्मज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत या शास्त्रीय द्वैताचा त्याग मनुष्यानं करू नये। कामादिकाची पूर्ण निवृत्ती होऊन अद्वैत तत्वाचा दृढ बोध झाल्यानंतरच त्याचा त्याग करावा। म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्विकार आहेत ना, तर यांचा त्याग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे दृढ करण्यासाठी लक्षात घ्यायचा। आता परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान झाल्यावर बदामातलं बी जसं आपण घेतो आणि टरकल फेकून देतो, तसं त्याच न्यायाने समग्र शास्त्राचा त्याग करतो। आता दृढ बोध सिद्ध झाल्यानंतर शास्त्रीय द्वैताचा त्याग करावा। श्रुतीत शास्त्र विचाराची अवधी किती आहे ती सांगितलेली आहे, पण बोध झाल्यानंतर शास्त्र विचार करू नये असा निषेधही केलेला नाही। पूर्व प्रवाहाच्या ओघाने प्राप्त शास्त्र विचाराधिक शास्त्रीय द्वैत कल्पित आहे असे जाणून जीवन जगण्यात हरकत नाही। तर जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान दृढ होत नाही तोपर्यंत हे शास्त्रीय द्वैत याचा त्याग करायचा नाही। शास्त्रीय द्वैत म्हणजे काय? की मी आत्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे असं कळून घेण्यात किंवा सिद्ध करण्यामध्ये ज्या काही युक्त्या आलेल्या आहेत तर या सगळ्यांचा आपण अभ्यास करणं याला शास्त्रीय द्वैत म्हटलेलं आहे। आता तो रानातला सिंह त्या मेंढ्यातल्या कळपातल्या सिंहाला सांगतो की तू सिंह आहेस। मग त्याने सगळे लक्षण त्याला तपासून दाखवले, मग त्यालाही पटलं की आपण खरोखर सिंह आहोत। मग हे लक्षण जे सांगितलेले आहेत ना, हे शास्त्रीय द्वैत आहे। तसं आपल्याला जे सांगण्यात यायला लागलं की आत्मा निर्विकार आहे, एक आहे, सत्य आहे, आनंदरूप आहे, चित स्वरूप आहे, जाणतो म्हणून चित आहे, झोपेमध्ये कुठलाच विषय नसताना आनंदाचा अनुभव आहे आणि तो बदलत नाही म्हणून निर्विकार आहे आणि निर्विकार असल्यामुळं सत्य आहे। हे ज्या युक्त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत, हे जे काही विवेचन सांगितलेले आहे शास्त्रामध्ये, तर हेच विवेचन जोपर्यंत आपल्याला आत्मबोध दृढ होत नाही तोपर्यंत या विवेचनाचा त्याग करता येत नाही।
आणि आत्मबोध दृढ झाल्यानंतर याचा त्याग करावा. आता त्याग करावाच असं काही बंधन नाही आहे. जर आपल्याला जो ओघाने आपल्याला बोध मिळालेला आहे, ज्या युक्त्या आपल्या ध्यानात आलेल्या आहेत, तर ह्या आयुष्यभर आपण याचं चिंतन मनन करू शकतो. म्हणून त्याच्यात कंडिशन एकच आहे, अट एकच आहे की आत्मबोध दृढ व्हावा. म्हणून दृढते कारणे भजावा राम. रामाचं भजन काय करायचं? तर हा दृढ होण्यासाठी, बोध आत्मबोध दृढ होण्यासाठी. आता देहबोध तर पहिलाच पक्का आहे. आत्मबोध पक्का होण्यासाठी भजन करावं लागतं. दृढते कारणे भजावा राम. त्या लहान मुलाला एक एक असं पाठीवर गिरवायला लावतात. कवर गिरवायचं? जोपर्यंत त्याला एक ते आकार आणि त्या आकाराचं ज्ञान आणि ते एक काढता आलं की त्यानं मग न गिरवलं तरी मग शिक्षक गिरवतो. मग शिक्षक गिरवतो तर त्याला येत नाही म्हणून गिरवतो का विद्यार्थ्याला येण्यासाठी गिरवतो? विद्यार्थ्याला येण्यासाठी गिरवतो. एक त्याला तर आलेलंच असतं. तसं सद्गुरू आपल्याला ज्या युक्त्या सांगतात, जे प्रमाण सांगतात, जे अनुभव सांगतात, ते शास्त्रातलं आपल्याशी अनुभव युक्त असतं. सप्रमाण, संयुक्तिक आणि अनुभवाशी सुसंगत असतं. म्हणून ते आपल्याला लागू होतं, ती मात्रा लागू होती आपल्याला. म्हणून औषध जसा रोगी असन तसं द्यावं का औषध आहे म्हणून द्यावं? जसा रोगी आहे तसं त्याला औषध द्यावं लागतं, त्या मात्रेत द्यावं लागतं. दो बूंद जिंदगी की. कोणत्या रोगावर? पोलिओ डोस आहे. तसं दो बूंद जिंदगी के. पण हे बूंद कोणते? ब्रह्मरस घेई काढा, तेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे, अनिक वाचे न साहे. म्हणून जसं पत्नीच्या कपाळावर कुंकू आहे आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे, हे तिच्या सौभाग्याचं लेणं आहे. कपाळ तिचं आहे आणि लेणं पतीचं आहे. म्हणजे त्याची ही खूण आहे तिनं धारण केलेली. तसं ह्या प्रकृतीच्या म्हणजे जगाच्या कपाळावर अस्ति, भाती आणि प्रिय हे जे तीन तत्व आहेत, तर हे आत्मरूपी जो पुरुष आहे ना, तर त्याचे हे लेणं आहे. आणि म्हणून जगाला सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. कोणता अवगुण सांडायला सांगितला? नाम रूपात्मक सृष्टी सत्य मानण्याचा जो अवगुण आलेला आहे आपल्या ठिकाणी, तो सांडा. भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, तू निश्चळ परमात्मा आहेस. याचा तुम्ही काय करा? भोग घ्या. जीवन आनंदानं जगा. ही जीवन जगण्याची कला ज्ञानोबराय आपल्याला सांगतात. योगिया साधली जीवन कळा. म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग यालाच म्हणतात. कसं जगावं जीवन? जीवन मिळालेलं आहे तर ते आनंदानं का आनंदासाठी जगायचं? आनंदानं जगायचं. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदची. बरं महाराज, आता स्त्रीला कुंकू आणि मंगळसूत्र हे ते खूण, पुरुषाला का स्त्रीची? ही आपली जी संस्कृती आहे ती पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि ज्यावेळेस म्हणजे हा जो संस्कार होतो, लग्नाचा संस्कार होत असतो, त्यावेळेस तुमचे हात पत्नीच्या हातात असते का पत्नीचे हात पतीच्या हातात असते? बोला, कोणाचे हात कोणाच्या हातात असतात? पत्नीचे हात पतीच्या हातात असतात. म्हणजे आता त्यांच्या व्यावहारिक गरजा आणि मोक्षाच्या म्हणजे मोक्ष प्राप्तीची जी काही जिम्मेदारी आहे ती पतीवर आलेली आहे. म्हणून पतीनं पत्नीला व्यावहारिक जीवन जगत असताना ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या
आणि जन्ममृत्यूच्या दुःखातून पार पाडण्यासाठी सुद्धा तिला मदत करायची ही जबाबदारी पतीची आहे. म्हणून याज्ञवल्क्य मुनी सांगतात आपल्या पत्नीला, मैत्रीला, हे मैत्री, मी जे तुला आवडतो तर ते तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही, आणि तू जे मला आवडते तर ते तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आवडते. म्हणजे परमप्रीतीचा विषय ज्याला तोच आहे. आता उद्दालक मुनींना 2 पत्नी होती, गार्गी आणि एक मैत्री. आणि उद्दालक मुनी जनक राजाचे गुरु होते. आता राजवैभव जर इतकं आहे तर राजगुरूचं वैभव किती असेल. मग उद्दालक मुनींनी असा प्रस्ताव मांडला की मी आत्मसुखासाठी वनात जात आहे. माझ्यानंतर तुमच्यामध्ये संपत्तीसाठी कलह होऊ नये म्हणून ही संपत्ती मी वाटून देतो. तर गार्गीनं विचार केला ठीक आहे, पतिराज आपल्याला द्यायला लागले ते घ्यायला काय हरकत. पण मैत्रीनं विचार केला की एवढं मोठं ऐश्वर सोडून ज्या अर्थी पतिराज वनामध्ये जात आहेत तर त्या अर्थी हे काहीतरी वेगळंच असायला पाहिजे, याच्याहून वेगळं वैभव असायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की मला हे नको, तुम्ही ज्याच्यासाठी वनात जात आहात तर ते वैभव मला पाहिजे. मग ते आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी वनात जाऊ लागली. म्हणून मैत्रीला सुद्धा उद्दालक मुनींनी सोबत घेतलं आणि हा संवाद सुरू झाला. कोणता? आत्मज्ञानाचा संवाद. म्हणून ही पतीवर जबाबदारी आहे की पत्नीला मोक्ष प्राप्त करून देणं, ही जबाबदारी आहे. तिची जबाबदारी आहे की ती ज्या अर्थी आपल्या कपाळावर कुंकू लावते, मंगळसूत्र धारण करते, तर ही त्यांची खून आहे. मी कोणाची आहे? मी त्यांची आहे, असं त्यांचं म्हणणं आहे की ही खून आहे. मग ही त्यांची खून आहे. तसं या संपूर्ण सृष्टीमध्ये जे काही अस्ति भाती प्रिय रूपानं हे जे तत्व अनुभवाला यायला लागले तर ते कोणाचे आहे? ते एकमात्र चैतन्याचे आहे. आणि ही नामरूपात्मक जी सृष्टी आहे तर ती कल्पित आहे. ही कशी आहे? कल्पित आहे. म्हणून हे सृष्टीचं हे सौभाग्य आहे की अस्ति भाती आणि प्रिय त्याच्यामध्ये उद्भूत झालेले आहे. म्हणून सृष्टी इतकी चांगली आहे. ही सृष्टीची रचना जर इतकी सुंदर आहे तर या सृष्टीचा रचयिता किती सुंदर असणार. घरासमोर रांगोळी काढलेली आहे, ती इतकी सुंदर आहे, पण इथं कोणी दिसत नाहीये बाहेर. मग दिसत नाही याचा अर्थ तो काढणारा नाहीये का? जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. याला शास्त्रामध्ये कैमुक्तिक न्याय म्हणतात की रांगोळी जर इतकी सुंदर आहे तर ह्याला कुणीतरी काढणारा किती सुंदर असेल. तसं विश्वाची रचना जर इतकी सुंदर आहे, वेळेवर पाऊस पडायला लागला, वेळेवर हिवाळा चालू आहे, वेळेवर उन्हाळा यायला लागला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागले, ह्याचे नियोजन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काही हस्तक्षेप करता येतो का? की हिवाळ्यामध्ये उन्हाळा आणता येतो का आणि उन्हाळ्यामध्ये हिवाळा आणता येतो का? काय गरमायला लागलं म्हणजे गरमी सहन होत नाही. आता थोडंसं हिव वाजायला की ते म्हणतात बाबा हिवच सहन होईना. म्हणजे प्रकृतीला हिव सहन होत नाही, ऊन सहन होत नाही, पाऊस सहन होत नाही. मग हे सहन होत नाही म्हणजे हे प्रकृतीचा दोष आहे का सृष्टीचा दोष आहे? का सृष्टी रचनेतला दोष आहे? हे प्रकृतीचा दोष आहे. मग एखाद्याला हिव सहन होते, एखाद्याला होत नाही. एखाद्याला ऊन सहन होते, एखाद्याला होत नाही. म्हणजे प्रत्येक बाबतीत प्रकृती साथ देईल असं सांगता येत नाही. म्हणून हे नियम सृष्टीवर लादता येत नाहीत की अनुकूल असल्यामुळं हे चांगलं आहे आणि प्रतिकूल असल्यामुळं ही रचनाच वाईट आहे. म्हणून प्रकृतीच्या ज्या रचनेला दोष देऊ नका.
ईश्वर सृष्टीला तुम्ही दोष देऊ नका. दोष कुठं आहे? जीवानं जे मनानं द्वैत मानलेला आहे त्या मानण्यामध्ये दोष आहे. मग जीवानं काय मानलं? मी नावाचा आहे, मी रूपाचा आहे, मी गावाचा आहे. मग आपण नावाचे आहेत का गावाचे आहेत का रूपाचे आहेत? आपण नावाचे नाही, कारण नाव हे ठेवलं का मानलं? जर आपण नावाचे असतो तर तिथूनच शिक्का आला असता. बबनराव आले पण आला का शिक्का? म्हणून उपजली या पिंडासी नाव नाही तयापासी ठेविले निनावेसी ओ दे तोठी. ज्ञानोबराय सांगतात की नवजात बालकाला नाव असतं का? 12व्या दिवशी नाव ठेवतात का मानतात? टोपी डोक्यावर ठेवली, नाव कुठं ठेवलं? कपाळावर ठेवलं का गालावर ठेवलं का नाकावर ठेवलं का मानायला लावलं? बरं, ज्याचं ठेवलं त्याला कळतं का? आणि ज्याला कळतं त्याला पाहिलं का? मग नाव कोणाचं ठेवलं? ठेवलं का मानलं? दिसणाऱ्याला पाहून न दिसणाऱ्याला सांगितलं की तुझं नाव बबन आहे, तुझं नाव नाथा आहे. आता आमचे हाडं मास काढले तर नाथा आहे का चोथा आहे? हाडं मास काढल्यावर नाथा कुठे? निवळ चोथा आहे ना ते. जसं ऊस चरकात गेला आणि ते स्वतऱ्या बाहेर पडल्या, मग रस कुठं गेला? रस इकडे भोगण्यात आला. तसं ब्रह्मरस घेई काढा. हा काढा कोणता आहे? आता कोरोनावर आयुष मंत्रालयानं काढा सांगितला ना. तुळशी, अद्रक, काळे मिरू, लव आणि गुळ यांचा काढा घ्यायचा, म्हणजे कोरोना होणार नाही, म्हणजे प्रतिकार शक्ती वाढते. तसं भवरोगाला प्रतिकार शक्ती कोण वाढवतं? ब्रह्मरस वाढवतो. आणि याच्यात पथ्य एकच आहे की तुम्ही विठ्ठलाचं नाम घ्या. कारण सकाळी उठून शुचिर्भूत होऊन पद्मासन घालून ज्ञान मुद्रेमध्ये पाठीचा कणा 90 अंशामध्ये सरळ ठेवायचा आणि विठ्ठल 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 असं म्हणायचं. 15 मिनिटं जर असं सतत आपण म्हणत गेलो आणि कमीत कमी 1 महिनाभर असा प्रयोग करून पहा, जी काही शरीरामध्ये व्याधी असेल ती ऑटोमॅटिक निघून जाईल. कारण विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप. विठ्ठल म्हटल्यानंतर पापाचं हरण होत असतं. भवरोगा आईसे जाय आणि काय शुल्लके. भवरोगासारखा जर रोग जातो तर शरीराचे रोग जाणार याच्यात काय नवले. म्हणून जातातच जातात. फक्त रोग न गणिजे पथ्याची घरी. ज्ञानोबराय सांगतात की रोग कुठं होत नाही? ज्यानं पथ्य पाळलं. आणि पथ्य कोणतं आहे? विठ्ठलाचं नाव घेणं. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकाराम महाराजाकडं शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. हिरे, माणिक, मोती, भरजारी वस्त्र हे पाठवलं. तर तुकोबारायांनी सांगितलं की तुम्हाला आम्हाला आनंदी असावं असं वाटतं ना, तर आम्ही आनंदी आहोत. पण कशानं? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही तुमच्या मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, म्हणजे आम्ही इकडं आनंदित झालो. हे नजराने परत पाठवले तुकोबारायांनी. कारण हे विषयाच्या नादी लागल्यावर आधी तर पहिले अर्धे पागल आणि विषय मिळाले तर पूर्ण पागल होते. म्हणून ते विषयाचा नादच नको. म्हणून विटले हे मन प्रपंचापासूनी. कारण त्या प्रपंचापासून काय व्हायला पाहिजे? विटलं पाहिजे मन, तर सुखाची गोडी लागत असते. नाहीतर इथं कसं झालेलं आहे? विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ झाला कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. मग विषय अनुभव घ्यायचा नाही, विषयाचा भोग घ्यायचा नाही.
का गरजेपुरता नाही सांगितला? गरज भागण्यापुरता विषय तुम्ही घ्या आणि गरज नसताना संग्रह करणं याला मनुष्य बुद्धीचा दोष म्हटलेला आहे. मग विषय घ्यायचा पण गरज नसताना संग्रह करणं याला काय म्हणणार गुरुजी? दोषच म्हणणार ना. दोष. मग हा दोषच आपल्या आत्मज्ञानाला आडवा यायला. जाणण्याची जाणणे या आड होऊन ठाके. मग मी न मरणारा परमात्मा ब्रह्मरूप आहे असं कळून घेण्याला काय अडचणी? कोण आडवं यायला लागलं? तर मी देवाहून वेगळा आहे, जगत सत्य आहे आणि मी 3.5 हाताचा दिसणारा देह आहे असं समजणंच मी न मरणारा परमात्मा आहे असं कळून घ्यायला आडवं यायला. आगापै पंडू कुमरा येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्व भासू जो. हा विश्वाचा भास आपल्याला भास वाटायला का सत्य वाटायला? भास वाटायला म्हटल्यावर ते प्रश्नच मिटला आणि सत्य वाटायला लागला म्हणून अडचणी आल्या. म्हणून ईश्वर निर्मित सृष्टी ती दिसायला लागली, ती दिसणं चुकलं नाही. प्रतिती कुठं चुकली गुरुजी? तिला सत्य मानणं चुकलं. ते तर सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हेही जाण. मग तिथं सत्यत्व बुद्धी आपण टाकली यालाच अज्ञान म्हणायचं. हे जाणा प्रपंच हा नाही जाणा एकाकार वृत्ती झाली. प्रपंच नाही म्हणून दिसू द्या, ही प्रतिती मात्र सत्ता आहे. तर याच्यामध्ये प्रतिती मात्र सत्ता असलेले कोण कोण आहेत? तर स्वप्न आहे, प्रतिबिंब आहे, चित्र आहे, सावल्या आहेत, इंद्रधनुष्य आहे, दोरीवर सर्पाचा भास झालेला आहे, शिंपल्यावर चांदीचा भास झालेला आहे, आकाशामध्ये निळा रंग दिसायला लागला. तर हे सगळे कसे आहेत? प्रतिती मात्र आहे. मग प्रतिती रूप असत आणि प्रतिती रूप अप्रतिती रूप असत. आता अप्रतिती म्हणजे ज्याची प्रतितीच नाही, जसं सशाचे शिंग, ख पुष्प म्हणजे आकाशाचे फुलं, तळहातावरचे. मग तळहातावर केस असतात का? नसते. आणि आकाशाला फुलं असतात का? नसते. मग वांजबाईला मुलगा होतो, मग ते दिसतो का? वांजबाईला मुलगा होतात. वंध्या पुत्र म्हणायला आहे का असायला आहे का दिसायला आहे? नुसतं म्हणायला आहे, असायला नाही दिसायला नाही. तर त्याला काय म्हणायचं? अप्रतिती रूप असत, म्हणजे त्याची प्रतितीच नाही. आणि प्रतिती रूप असत कोण आहे? स्वप्न आहे, प्रतिबिंब आहे. प्रतिती रूप असत म्हणजे दिसायला आहे पण असायला नाही. हे शास्त्रीय शब्द आहेत की प्रतिती रूप असत म्हणजे जे दिसायला आहे पण असायला नाही. रात्री पडलेलं स्वप्न, प्रतिबिंब दिसायला पण असायला आहे का? आकाशामधला निळा रंग, दोरीवर भासलेला सर्प, शिंपल्यावर भासलेली चांदी, हे फक्त दिसायला आहे, असायला. सावल्या, चित्र, पुतळे म्हणजे असा वार करत असताना, तलवार घेऊन वार करत असताना पोज घेतलेला आहे. आणि रात्रीची वेळ आहे आणि त्याच्यात आपल्याला जात असताना त्याचा धक्का लागला म्हणजे मनामध्ये भीती उत्पन्न होती का नाही? इथं कोण आहे? मग ज्या वेळेस लाईट आली की ते पुतळा दिसतो, हे तर पुतळा आहे. मग त्यावेळेस भीती का म्हणून वाटली? खरं कळालं नाही. आवरण होतं ना तिथं, अज्ञानाचं आवरण होतं आणि अंधाराचंही आवरण होतं. म्हणून अज्ञानाचं आवरण हे वृत्तीनं त्या वस्तूचा आकार धरल्यानंतर वृत्तीस्थ जो चिताभास आहे, म्हणजे त्या वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे ते आपण त्या वस्तूचं प्रकाशन करतो. आणि अंधाराचं आवरण हे प्रकाशानं दूर होत असतं. म्हणून प्रत्येक वस्तूवर दोन आवरण असतात, एक अंधाराचं आणि एक अज्ञानाचं. मग अज्ञानाचं आवरण वृत्तीस्थ चिदाभास म्हणजे वृत्तीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे ते आपण त्याचं निवारण करतो.
आणि मग आपल्याला त्या वस्तूचं ज्ञान होतं. ही बाह्य पदार्थ ज्ञान होण्याची रीत सांगितलेली आहे विचारसागरामध्ये. म्हणून हे झालं प्रतीतिरूप असत, अप्रतीतिरूप असत आणि अप्रतीतिरूप सत. म्हणजे दिसत नाही पण आहे, संपूर्ण अस्तित्व त्याचं आहे. म्हणजे दिसायला नाही पण असायला आहे आणि म्हणायला आहे. आणि वंध्यापुत्र दिसायला आहे का असायला आहे का म्हणायला आहे? केवळ म्हणायला आहे, दिसायला नाही ना असायला नाही. आणि रात्री पडलेलं स्वप्न दिसायला आहे, म्हणायला आहे, पण असायला नाही. आणि आपण दिसायला नाही, असायला आहे आणि म्हणायला तर म्हणावंच लागणार की आपण आहोत म्हणून म्हणायच लागलोत आपण. म्हणून हे 3 प्रकार आहेत. म्हणून शास्त्रीय शब्द आहेत, त्याला घाबरायचं काही काम नाही. मग आता काय अडचण झाली की हे जे आपल्याला द्वैत दिसायला लागलं, तर हे जे द्वैत आहे, तर हे द्वैत आता आपली अशी इच्छा आहे की हे दिसूच नाही. मग हे आपल्याला दिसतं म्हणून आत्मज्ञान होण्याला अडचण यायला लागली. मग हे दिसू नये म्हटल्यानंतर हे स्वप्नात दिसत नाही, हे झोपेत दिसत नाही, हे समाधीत दिसत नाही. मग तिथं आत्मज्ञान होतं का? तिथं तर आत्मज्ञान होतच नाही ना. मग हे दिसण्याचा काय अडथळा आहे? दिसण्याचा अडथळा नाही. आणि त्यांनी सांगितलं की हे दिसायला लागलं म्हणून आपल्याला आत्मज्ञान होत नाही, ना आत्मज्ञाना वाचून तर बंधाची निवृत्ती होत नाही. मग बंधाची निवृत्ती कशी शक्य आहे? तर ईश्वर सृष्टी दिसण्यात दोष देऊ नका, उलट ती आपल्याला सहाय्य करणारी आहे. म्हणून ही प्रतीती नेहमी राहते का? नेहमी राहत नाही, म्हणून ही नित्य नाही असा आपल्याला त्याच्यातून निष्कर्ष काढता येतो. म्हणून दिसू द्या ना, प्रतिबिंब दिसू द्या, ही संपूर्ण संसाराची प्रतीती दिसू द्या, पण दिसतं तेच खरं असतं असं नसतं. म्हणून दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, अशी आपली काय आहे म्हण आहे. म्हणून इथं सांगितलेलं आहे की हे दिसतं यद्दृश्यम यद्द्रष्टम तन्नष्टम. जे दृश्य आहे तर ते नष्ट होणार आहे. म्हणून हे संपूर्ण कुठून कुठपर्यंत, धुळीच्या कणापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळे कसे आहेत? नष्ट होणारे आहे. कारण हे बदलणारे आहे आणि बदलणारे असल्यामुळं हे नष्ट होणारे आहे. आणि याला जाणणारे आपण एकमात्र असे आहोत की जे बदलत नाही, म्हणून आपण नष्ट होत नाही. म्हणून विनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततम. ह्या विनाशी व्यवस्थेमध्ये आपण अविनाश परमात्मा आहोत. अविनाशी तु तद्विधी. ह्या सगळ्या विनाशी व्यवस्थेत आपण कसे आहोत? अविनाश. म्हणून लावी मना पिसे गोविंदाचे. देवा मला तुझ्यासारखं कर. तू कसा आहे? तू एक आहेस, दिसत नाही, बदलत नाही, मरत नाही, अविनाश आहे, तसं मला सुद्धा कर. मग देव म्हटलं की मी कधी नाही म्हटलं की तू न मरणार आहे म्हणून. तू स्वतःलाच मी मरणार आहे असं समजायला लागला. त्याला मी काय करू? देवाकडं काय चूक आहे? देवाकडं काहीच चूक नाही. उलट देव तर सांगतात की तुम्ही न मरणारे परमात्मा आहात. स्वतः सांगितलेलं आहे मम एवंशो जीवलोके जीवभूतास सनातनः. प्रत्येक जीवाचं अधिष्ठान रूप परमात्मा मी आहे. म्हणून जीव म्हणजे प्रगट देव आहे. मग जीव देवाचं प्रगट रूप आहे. म्हणून जीव अवघे देव, खोटा नागवी संदेह. मग जीवाला जीव पण कशामुळे? जीवानं त्या उपाधीला मी समजलेला आहे, माझं समजलेलं आहे, सत्य समजलेलं आहे. आणि हे मी, माझं आणि सत्य समजण्याचं काय कारण आहे? तर स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. तिकडे ईश्वराला मायेची उपाधी आहे आणि इकडे जीवाला अज्ञानाची उपाधी आहे.
आणि दोन्ही उपाध्या खोट्या आहेत. आणि उपाधी खोटी असल्यामुळं भेद सुद्धा खोटा आहे. उपाधिकृत भेद आहे म्हणजे वास्तविक अभेद आहे. असं भेदात अभेदाचा निश्चय आपल्याला करता येतो आणि ते सद्गुरू आपल्याला लक्षात आणून देतात. अनेकत्व मोडून एकत्व जोडिले. अनेकत्वाचा काय करतात? बाद करतात आणि तुम्ही एक परमात्मा आहेत हे सिद्ध करून देतात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमेवावशिष्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ही माती पूर्ण माती आहे. ज्यावेळेस चिखल झाला त्यावेळेस ती काय असते? पूर्ण माती आहे. आणि त्या चिखलाला आकार दिला गणपतीचा, मग गणपतीच्या रूपात सुद्धा पूर्ण माती आहे. आणि गणपती विसर्जन झालं तरी ही पूर्ण माती आहे. तसं हा आत्मा अनादी काळापासून पूर्ण परमात्मा आहे. आणि ज्या वेळेस जीव रूपानं प्रगट झाला तरी पूर्ण परमात्मा आहे. आणि जीवाची उपाधी नष्ट झाली तरी पूर्ण परमात्मा आहे. म्हणून आदि मध्य अंती अवघा हरी एक, एकची अनेक, एक हरी, एकच हरी अनेक रूपानं प्रगट झालेला आहे. म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खून बाणली कैसी. ही खून बांधा कोणती? मी आहे एक आणि ही आहे ज्ञानबाची मेल. एकत्व अनेकत्व मोडून एकत्व जोडिले म्हणजे दिसायला अनेक पण असायला. मग अनेकत्वाचा बाद केला आणि एकत्व सिद्ध झालं. तसं अनेक आता दिवाळीला अनेक ज्योती दिसणार आहेत आपल्याला, पण ज्योती अनेक दिसायला लागल्यात पण अग्नी कसा आहे? एकच आहे. पण ती वेगळी आहे, तेल वेगळं आहे, वात वेगळी आहे, पण त्या वातीवर प्रगट असलेली ज्योत, सगळ्या ज्योती एक अग्नी आहे. तसं सगळे अंतकरणात असलेले जे प्रगट चैतन्य आहे ते एक ब्रह्म आहे. एक ब्रह्म आहे. म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. असं सद्गुरू भेदात अभेदाचा निश्चय करायला लावतात. म्हणून जोपर्यंत भेद सत्य वाटतो तोपर्यंत हे जे शास्त्र चिंतन आहे ते करत राहायला पाहिजे. त्याचा त्याग करायला जमत नाही. आणि ज्यावेळेस आपला आत्मबोध दृढ होतो त्यावेळेस मात्र ह्या कल्पना आपोआप गळून पडतात. संसार मनातून गळून पडे, कसली जीवाला भूल पडे. ही कशी जीवाला भूल पडते की संसार आपोआप मनातून गळून पडतो. जसं सर्प कातीन टाकतो. सर्प काय करतो? कातीन टाकतो म्हणजे त्याला ऑटोमॅटिक ती दुसरीच कातीन येत असते. तसं ज्ञानी पुरुषाचं शरीर आपोआप सुटत असते. संसार मनातून गळून पडे. संसार मनातून गळून पडत असतो. हत्ती कवट खातो, खात असताना ते हिरवं असतं आणि जसं खाल्लं ना तसंच बाहेर फेकतो. पण आता ते जे फेकलेलं कवट आहे ना त्याच्यात उगवण शक्ती नाहीये. त्याला पेरा तुम्ही उगत नाही, कारण त्याची काय झाली, ते भट्टीमध्ये गेलं ना. ते आता हत्तीची भट्टी कशी असेल जठराग्नी, त्याच्यात ते पिकलं, भाजून निघालं ते. तसं जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता निज वस्तू. जसं दिव्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला जी वस्तू पाहिजे ती आपल्याला सापडते, तसं मुक्त पुरुषाच्या संगतीत राहिलं, त्यांच्या निश्चयाचा जर आपण अवलंब केला, स्वीकार केला तर आपली मुक्तता आपल्याला लक्षात येत असते. म्हणून सद्गुरूच्या संगतीत आपल्याला लक्षात येत असतं की आतापर्यंत मला मरणारा समजत होतो. मी ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांनी मला सांगितलं नाही की न मरणं असतं आणि न मरणं हे आपलं स्वरूप असतं. अशी आपण स्वप्नात सुद्धा कल्पना केली होती का?
म्हणून आता स्वप्नची परी हे तुकले साचा सरीसी. हे गीतेचं ज्ञान आहे, हे गीतेचं निधान आहे. आजी श्रवणेंद्रिय पाहले, आज या कानानं पाहिलं. आता कानानं कसं पाहावं? कानानं ऐकतो, हे आपण ऐकलेलं आहे, ऐकू येतं कानानं. पण आज कानांनी पाहिलं असं शब्द वापरतात माऊली. कारण आज या कानांनी न मरणं लक्षात आलं. जे देखिले जेने गीता निधान देखिले, ज्यांनी हे गीतेचं निधान पाहिलं. काय आहे गीतेचं निधान? की जीव अमृत स्वरूप आहे. आपण बदलत नाही म्हणून अमृत स्वरूप आहोत, आणि जाणतो म्हणून दिव्य आहोत. वाटतं आपल्याला कधी की आपण अमृत स्वरूप आहोत, दिव्य परमात्मा आहोत? कारण आपण या 3.5 हाताच्या देहाला मी समजू समजू आपली विचारधारा संकुचित झाली. तुकोबराय सांगतात, संकोचोनी कार्य झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाची. जरा आपली विचारधारा जरा वाढवा, त्या विचारांना वेगळा, आपली जी भावना आहे ना तिला वाढवा. कारण मनातली भावना वाढवल्यानं मन काही फाटत नसतं. हरीचिया दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरीच्या दासाला दाही दिशांनी काय वाटतं? हरीच दिसतो त्याला. आत हरी बाहेर हरी, हरीने घर दिले म्हणून सगळं हरीच आहे. भक्त प्रल्हादाला विचारण्यात आलं की कुठं आहे तुझा नारायण? भक्त प्रल्हाद उत्तर देतात, कुठं नाही माझा नारायण. क्या बात है. कहां पग डारू देखे अनेरा, देखू तो सब वही ने घेरा. मी पाय कुठं ठेवू प्रश्न पडला. कारण ज्या पृथ्वीवर पाय ठेवू तो पृथ्वी माझा हरी आहे. काय भावना आहे, काय समर्पक भावना आहे. जयापासून सकळ मही मंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी. तो एक पंढरीचा राजा हा श्रुतीला सुद्धा अनुमानानं लक्षात येत नाही. म्हणून कानडा राणा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंत पार याचा. वेद नेती नेती म्हणून सांगितलं की असा नाही, असा नाही, असा नाही. कसा नाही? तर वेदानं सांगितलं की आत्मा सगुण नाही, विकारी नाही, जड नाही आणि दुःखरूप नाही. मग निषेध रूपानं वर्णन केलं की असा नाही. पण कसा आहे हे मात्र सांगता येत नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसी. तर हे सद्गुरूच्या कृपेनं आपल्या लक्षात येत असतं की आपण मन, वाणी आणि इंद्रियाचा विषय नाही. म्हणून तिथं सांगितलेलं आहे की न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः, यद्गत्वार निवर्तन्ते तद्